दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून जी त्यांनी धक्कादायक अशी माहिती समोर आणली त्याचे सगळे पडसाद आता पालिका वर्तुळ नाही तर आपल्या सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये आता उमटायला सुरुवात झाली. महत्त्वाचा विषय असा की नगरोत्थान योजनेमधून जो निधी मंजूर होतोय तर त्यामध्ये केवळ सत्ताधारी भाजपा सदस्यांचीच नावं आहेत. ती जी यादी जिल्हाधिकाऱ्यांना पोचते तर त्यामध्ये फक्त भाजप सदस्य यांचाच एक समावेश आहे. दुर्दैवाचा भाग असा की जिथं अगदी विरोधी पक्षाला त्या यादीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. अर्थात नगरोत्थान योजना जी आहे त्यातला जो निधी मिळतो तो फक्त केवळ भाजपा सदस्यांच्या वाटेला आलेला आहे. जी माहिती आपल्यापर्यंत येते त्या माहितीप्रमाणे 13.90 कोटी अशी ही नगरोत्थानची सगळी ही योजना आहे आणि या 13 कोटींच्या योजनेमध्ये फक्त भाजपा सदस्यांची नावं आहेत. जर पालिकेचा सगळा आपण एक कारभार पाहायला गेल्यानंतर धक्कादायक अशी ही बाब आहे की ज्यामध्ये आमचे विरोधी पक्षांचे गटनेते आहेत त्यांचा देखील या यादीमध्ये समावेश नाही आहे. विरोधी पक्षनेते पालिकेतील महेश कोठे यांनी ही बाब समोर आणली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ही जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी भ्रष्टाचार करतायत असं देखील एक खळबळजनक आरोप केलेला आहे. वास्तविक आता आपण पाहतोय 3.5 वर्षांचा कालखंड महापालिकेचा आपण बघतोय की हा गेला आणि आता मात्र विरोधी पक्षनेते जे आहेत ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती थेट हल्लाबोल करतायत आणि त्यांना भ्रष्टाचारी असं म्हणण्यापर्यंत त्यांच्यावरती वेळ येते. एकंदरीत हे सगळं महापालिकेत काय चाललंय आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे निधी केवळ सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाच मिळवता येतो का, तशी तरतूद होऊ शकते का? आणि आता जर समजा असा निधी फक्त सत्ताधारी भाजपच्या सदस्यांकरता ठेवला गेला असेल तर ही बाब किती गंभीर आहे आणि याचबरोबर जो भ्रष्टाचाराचा आरोप होतो त्यामध्ये काही खरंच काही तथ्य आहे का, हे सगळे विषय. आणि याचबरोबर एक महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने पालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी एक आक्रमक पवित्रा घेत एक पत्रकार परिषद घेतली आणि भाजपावरती हल्लाबोल केला, कुठंतरी चालून महाविकास आघाडी निर्माण करण्याची ही पालिकेतील त्यांची नांदी आहे का, ती खेळी आहे का, हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे ठरतात. आणि याकरता अगदी आपण विरोधी पक्षनेते महेश कोठे सरांनाच निमंत्रित केलं आहे आणि त्यांच्याकडनं हे सगळे आपण माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे आणि जो काही प्रकार समोर येतो आहे त्याबद्दल त्यांची एकंदरीत सगळी भूमिका कशा पद्धतीची आहे आणि त्यांच्या बाबतीत आता जे काही म्हटलं जात आहे सत्ताधारी भाजप असेल किंवा अन्य आपले बाकीचे पक्ष असतील तर त्यांचं म्हणणं देखील काय आहे आणि त्यावरती महेश कोठे यांचं एकंदरीत स्पष्टीकरणसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोठे साहेब, ज्या पद्धतीने ही सगळी तुम्ही माहिती समोर आणली, काय गोंधळ झाला आहे हा? म्हणजे एकदा आपण म्हणतो की 23 कोटीची योजना, त्यानंतर तो 17 कोटीचा एक आकडा समोर येतो आणि जी आपल्याला माहिती मिळते ती फक्त 13 कोटी रुपयांची योजना आहे. आणि ही फक्त 13 कोटीची योजना असेल तर मग विरोधी पक्षाला काय मिळालं? मी हेच बाब निदर्शनास आणली. कसा आहे, हा विषय सभागृहासमोर जानेवारी महिन्यामध्ये आला होता आणि जानेवारीच्या बोर्डामध्ये च्या आधी महापौरांनी सगळ्यांना एक पत्र दिलं होतं की 15-15 लाखाची कामं तुम्ही प्रत्येकाच्या आपल्या प्रभागामधली सुचवा, असं 107 नगरसेवकांना त्यांनी पत्र दिलं. त्याप्रमाणे सगळ्या नगरसेवकांनी त्यांची पत्र दिली, यादी दिली आणि मग विषय बोर्डात आला जानेवारीच्या. त्यावेळी सांगण्यात आलं की सगळ्याला आम्ही समान निधी देऊ. चर्चा झाली, सभागृह नेत्यांनी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की आम्ही समान निधी देऊ आणि महापौरांनी पण सांगितलं. आणि मग तो विषय सूचना उपसूचना एकमताने असा हे केला, दुरुस्तीसह एकमताने असा विषय झाला. दुरुस्ती करत असताना सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्यांनी ती दुरुस्ती यादी दिली पाहिजे हे संकेत आहेत. असं असताना सभागृह नेते माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की अशी यादी जी आहे तुम्ही फक्त 2 कोटी घ्या, त्याच्यात तुमचे सगळे 22 नगरसेवकाची यादी, तुम्ही कुणाला काय द्यायचं ते द्या, तुम्ही एकटे घ्या किंवा अजून कुणाला द्यायचं तुम्ही तुमचं ठरवा. 2 कोटी शिवसेने सदस्यांना द्या कसं आहे, पण फक्त ते 2 कोटी 2 कोटी रुपये तुम्हाला दिले जातील आणि बाकीचे सगळे कामं आम्ही आमच्या पद्धतीने ठरवू. मी मला तसं तर मान्य होणार नाही, कारण 15 लाखाप्रमाणे जर आमच्या 22 नगरसेवकाचा जर आकडा बघितला तर तोच 3.5 कोटीला जातो आहे.
मग मी काही न करता जर 3.5 कोटी रुपये आमच्या सदस्यांना मिळत असतील तर मी 2 कोटीला तुमचा हा म्हणून मी कशा आमच्या सदस्याचा वाईटपणा घेऊ? तर ते काय होणार नाही म्हणून 2दा आमच्या बैठका झाल्या. नाही, त्या 2 कोटीचा आपण विषय परत काढणारच आहोत. नाही सांगतो ना. तर त्यांनी मला असं सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की असं होणार नाही. मग मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं, अकाउंटंटकडनं मला माहिती मिळाली की 13,90,00,000चीच फक्त स्कीम आहे. मग मी त्यांना सांगितलं होतं दुसऱ्या बैठकीत सभागृह नेत्याला की असं करूया, 10-10 लाख रुपये सरसकट सगळ्या नगरसेवकाला देऊया. म्हणजे 107 नगरसेवकाचे 10,70,00,000 रुपये होतात. उरले 2 कोटी. तर त्या 2 कोटी 2.5 कोटीमध्ये तुम्ही मग ठरवा कुणाला द्यायचेत. आम्हाला किती देणार आहे, तुम्ही किती घेणार आहे, त्या 2-3 कोटी पुरताचाच विषय होता. बरोबर. त्यामुळे सभागृह नेते जर म्हणत असतील की मी 2 कोटी माझ्या प्रभागाला मागितले आहे, हे खोटं नाही का? जर समजा आम्हाला 13 कोटी मिळणार होते आणि 10-10 लाख रुपये जर गेले तर हिथंच 10.5 कोटी रुपये जाणार होते, 10,70,00,000 जाणार होते. मग उरालाच 2-2.5 कोटी मिळाल्यावर दोन्ही मला द्या असं कोणीतरी म्हणेल का? म्हणजे ही फसवणूक करतायत सभागृह नेते, हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. आणि आमच्या काही नगरसेवकांची यादी दिली नाही किंवा आमच्या नगरसेवकाला फसवलं असं काही झालेलं नाही. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. मी बंडखोरी करून निवडणूक लढवलेली होती. माझं सभागृह नेतेपद घालवण्यासाठी काही नगरसेवकांनी पत्र दिलं होतं, विरोधी पक्षनेतेपद घालवण्यासाठी आणि सभागृह नेतेपद. त्यामुळं तो विषय माझ्याकडे याद्या कुणी आणून दिलेल्या नाहीत. माझ्याकडे ज्यांच्या याद्या आल्या त्यांची यादी फक्त मी उपसूचनेत घातली होती आणि दुरुस्तीला स्कोप होता. ज्यांची नावं नाही आहेत ते दुरुस्तीमध्ये घालता येणं शक्य होतं. दुरुस्तीवर जर मी सही करून सुद्धा जर आमच्या काही सदस्यांना मिळाले नसते तर त्यांचे हे आरोप बरोबर राहतील. पण ते इथं सुद्धा दिशाभूल करतायत की मी काही नगरसेवकाला डावलण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलांना, माझ्या भाच्याला, माझ्या पुतण्याला, मला स्वतःलाच नदी घेण्याचा प्रयत्न केला. हे जे प्रभागापुरतं मी केलं हे सगळं साफ खोटं आहे. त्यांनी मार्कंडे महामुनींच्या मंदिरमध्ये यावं, शपथ घेऊन सांगावं की 10 लाखाचा विषय झाला होता का नाही झाला होता. हे महापौरांच्या समोर पण झालं की 10 लाख रुपये महापौरांकडे पण आमची नंतर ह्याची चर्चा झाली होती. सेकंड यादीच्या नंतर, सेकंड चर्चेच्या वेळेस की 10 लाख रुपये तुम्ही घ्या, 10 लाख प्रत्येकाला द्या. 107 नगरसेवकाचे 10,70,00,000 रुपये होतात. उरलेले जे काय 2 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी असतील ते आपण सगळेजण तुम्ही ठरवा, पदाधिकाऱ्यांना द्या आणि किंवा काही गटवर नेत्याला तुम्हाला वाढवून द्यायचे त्यांना द्या. ही चर्चा झाली होती का नाही? त्यांनी मार्कंडेला शिवून सांगावं ही खोटं आहे का, ही चर्चा झाली का नाही. ती त्यांनी मान्य करायला तयार नव्हते. आमच्या पहिला सगळ्या लोकांना 15 लाख देणार, मग उरल्यानंतर तुमची यादी घेणार, हे त्यांचा हट्टास होता म्हणून मी सही करायला तयार नव्हतो. कोटे साहेब, अजून सुद्धा मला माझी सही घेतली नाही, मी सही देत नाही म्हणल्यानंतर त्यांनी आमच्यातलाच जो बंडखोर राजकुमार हंचाटे आहे त्याच्या सही घेतली की ज्या राजकुमार हंचाटेला कुठलाच अधिकार नाही आहे, ते विरोधी पक्ष नेते नाही आहेत. त्यामुळे त्यांची सही घेऊन सुद्धा हे सभागृहाची, आयुक्तांची, सगळ्याची दिशाभूल सभागृह नेत्यांनी केलेली आहे. आणि मग शेवटी हे जिल्हाधिकाऱ्यांकडे कसं टिकून राहील ज्या पद्धतीने हा सगळा विषय आला? आता म्हणजे मी बघा आतापर्यंत कसं होत होतं, जिल्हाधिकाऱ्याकडे कोणी तक्रारीला जात नव्हतं. महापालिका जे ठराव करेल त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आहे त्या यादीला मंजुरी देत होते. पण आता मी तक्रार केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, पालकमंत्र्यांना केली आहे, आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांचं म्हणणं होतं की सभागृहाच्या ठरावाप्रमाणे मी ऑलरेडी यादी पाठवलेली आहे, परंतु पालकमंत्र्यांनी ती यादी थांबवायला सांगितली आणि सगळ्याला समान द्यायला सांगितलेलं आहे. कोटे साहेब, एवढं सगळं बेमालूमपणे कसं घडलं की एखादी नगरोत्थानसारखी योजना येते, तिचा एक 13 कोटीचा निधी मिळतो आणि तो निधी एका महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना मिळतो? हे सगळं बेमालूम कसं घडलं गेलं? आणि याचबरोबर प्रश्न असा आहे की जे विरोधी पक्षाचे गटनेते आपण म्हणतोय ते अजूनही या बाबतीत शांत कसे आणि दुसऱ्या बाजूला शांत कसे म्हणण्यापेक्षा काय झालं, ते अजूनही कुठल्या आशेवरती आहेत? त्यांना आशा अशी दाखवलेली आहे की आपल्याला 17 कोटी मिळणार आहेत आणि त्यांनी काय केलं आहे, 23 कोटीची यादी सभागृहासमोर पाडली आहे, ज्याच्यावर माझी सही नाही आहे. ती यादी आहे 23 कोटीची. त्या 23 कोटीच्या यादीमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला 17 कोटी मिळणार आहे. हे सगळ्या गटनेत्यांना त्यांनी सांगितलं
आणि तुमची कामं घेतली असं दाखवलं आहे. म्हणजे 13 कोटी ही बॉर्डर लाईनला कामं थांबणार आहेत. पुढचे 4 कोटी जे 17 कोटी हे सांगतायत ती 4 कोटीचे कामं होणारच नाही आहेत. हे अजूनही ह्या गटनेत्यांना कळालेलंच नाही आहे. आता मी म्हणतो म्हणून नाही तर त्यांनी स्वतः माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. माझं काय त्याच्यावर म्हणणं नाही. त्यांना घ्यायचे आहेत का पैसे घ्यायचे नाही आहेत, निधी त्यांना पाहिजे का नाही पाहिजे हा माझा विषय नाही आहे. माझ्या वार्डात काय काम झाले, तुनाच्या वार्डात काय काम झाले हा चर्चा करण्याचा विषय नाही आहे. आत्ता विषय एवढा आहे की तुम्ही मला विरोध करण्यासाठी ज्यांच्या मागं गेलात त्यांनी तुम्हाला फसवलंय का नाही हे पहिल्यांदा तपासून तरी घ्या ना. केवळ मी म्हणतोय म्हणून मी आरोप करतोय म्हणून तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही अकाउंटंटकडे जावा, कितीची योजना आहे विचारा, यादी घ्या, यादी जी गेलेली आहे ती यादी काढा, त्या यादीत सिरियल नंबरप्रमाणे त्या 13 कोटीपर्यंत कुणाकुणाची कामं बसणार आहेत त्याची यादी करा आणि मग चर्चेला बसा. मग तुम्हाला कळेल. आणि मी हे सगळं होमवर्क केलेलं आहे म्हणून मी एवढं ठामपणे बोलतोय. आता या घटनेने ते बघितलेलंच नसेल तर त्यांना कळणारच नाही. त्यांना अजूनही वाटतंय की आम्हाला निधी मिळणार आहे. आपले गटाने 17 कोटीच्या काहीतरी स्वप्नात आहेत पण ते 17 कोटी नाही, योजनाच 13 कोटीची जर असेल तर 17 कोटी येणार कुठून? म्हणजे साधा गणित आहे ना, हे त्यांना समजायला पाहिजे. आता काही सिनियर आहेत त्याच्यात, त्या सिनियर लोकांनी तर बघा अभ्यास करायला पाहिजे होता. हा कुठे आपलातून प्रत्यक्षात किती पैसे मिळतात याचा बघून मगच त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. नाही, पण जेव्हा ही सगळी गोष्ट समोर येणार आहे कशा प्रकारचा प्रसंग उभारेल. एक तर मला असं वाटतं की म्हणजे एकंदरीत हा सगळा प्रकार आहे की भाजप तोंड घशी पडण्याची यातून सगळी शक्यता आहे की एका योजनेचा निधी केवळ सत्ताधारी भाजप घेतोय. आणि दुसऱ्या बाजूला शेवटी मी सुद्धा अनेक वर्ष सभागृह नेता म्हणून काम केलं. ठीक आहे, मी माझ्या वार्डात निधी जास्त घेतला, मी काय हे करत नाही, अमान्य करत नाही. सातत्याने होतो की महेश कोठेंनी आजवर मला मान्य आहे तो आरोप, मला मान्य आहे. आणि परंतु मी देत असताना असा देखील प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही तुमच्या विडी घरकुलचा विकास केला हे सगळेजण मान्य करतात, मग हा विकास झाला कुठनं? तर महेश कोठेंनी अधिक निधी घेतला. मी मान्य करतो ना, मी त्यांनाही घेऊ नका असं म्हणलो नाही. तुम्ही ऐकतानाही विचारा. मी ऐकताना सुद्धा हे गोष्ट सांगितली की साहेब ठीक आहे त्यांनी सत्तेवर आहेत, त्यांनी 60 द्यावं पण आम्हाला 40 तरी द्यावं ना. समजा 13 कोटी येत असेल त्याच्यातले 60% त्यांनी घ्यावं ना निधी, 70% घ्यावं त्यांच्या संख्याबळानुसार. पण आम्हाला पण काहीतरी दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? का मी असं वागलोय का की तुम्हाला काहीच दिलं नाही आणि एकटाच फक्त बिडी घरकुलला नेलंय? असं नाही झालं ना, तुम्हाला देऊन मी नेलोय. तसंच तुम्ही करा असंच माझं म्हणणं होतं. आत्ता मी म्हणल्यासारखं मगा की 10-10 लाख रुपये तुम्ही जर सगळ्याला दिला असता तर सगळ्याचं समाधान झालं असतं. तुम्ही थोडं जास्त घेतलं तर कुणी ओरडलं नसतं ना एवढं, किंवा ते ओरडण्याला काही अर्थ पण राहिलं नसतं. ठीक आहे, पदाधिकारी घेतले असतील ह्या नावाखाली खपलं असतं, पण तुम्ही तसं केलंच नाही ना. तुम्ही सगळ्यालाच सरसकट एका वेळी फसवून टाकलं. म्हणजे केवळ स्वपक्षाच्या सदस्यांना निधी मिळाला आणि बाकी सगळेच राहिले बाजूला. म्हणजे हे सभागृहाची फसवणूक नाही का? तुम्ही सभागृहात एक शब्द देता, विषय एकमताने करून घेता आणि सभागृहाची फसवणूक करत नाही का तुम्ही? सभागृहाची फसवणूक केली का नाही त्यांनी? आता मला प्रश्न असा आहे, मला तुम्हाला तेच विचारायचं आहे. आता एवढी मोठी जर फसवणूक होत असेल, जबाबदार कोण? महापौर त्याला जबाबदार की सभागृह नेते जबाबदार? हे बघा, ज्यांनी यादी तयार केली, महापौरांनी सांगितलं की पत्र महापौरांनी दिली सगळ्यांना. एक मिनिट सांगतो. मागणीची पत्र दिलं महापौरांनी, ठराव केला सभागृह नेत्यांनी. आता सभागृह नेत्यांनी एकट्याने केला का त्यांच्या काही लोकांना विश्वासात घेऊन केला, कुणाच्या सांगण्यामुळं केला हे मला माहीत नाही ना. ते सभागृह नेताच खुलासा करू शकतील की सगळ्याला डावलून फक्त ह्याच लोकांना द्या, हे त्यांच्या डोक्यात कुणी घातलं हे त्यांनी सांगावं ना. आणि कशासाठी केलं असं? सगळ्यालाच एका वेळी का फसवलं? तुम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन थोडा तरी निधी दिला असता, समजा 10 नाही 7-8 द्या, 7 द्या, 8 द्या, काहीतरी द्यायला पाहिजे होतं का नाही प्रत्येकाला? आणि माझ्या याद्या काढून बघा, मागच्या सुद्धा माझ्यावर तुम्ही आरोप करण्यापूर्वी माझ्या याद्या काढून बघा. नगरसचिव इथं आहे, रेकॉर्ड आहे, तुम्हाला सगळं मिळतंय, सत्ताधारी आहे तुम्ही, काढून बघा. मी असं केलंय का की काहीच नाही सगळ्या विरोधकांना फक्त एकट्याच माझ्या पक्षाच्या लोकांना दिलंय? असं झालेलं नाही कधीच. सगळ्यांना विश्वासात घेऊन दिलंय. नाही, एवढी मोठी तुम्ही फसवणूक म्हणताय सदस्यांची, तर ही फसवणूक मग शेवटी कुणी केली? मग ह्याला जबाबदार धरायचं कुणाला? म्हणजे महापौर? सही दोघांची आहे याच्यावर. यादी जी
दुरुस्तीची यादी आली त्याच्यावर सही कुणाची आहे, सभागृह नेत्याची आहे आणि राजकुमार हंचाटची आहे. मग आता ह्या दोघांनी यादी पुढं पाठवली, बरोबर. मग ह्या दोघांना कुणी सांगितलं त्यांनी खुलासा करावा. हा त्यांनी बाकीच्यांना का विश्वासात घेतलं नाही? हंचाटेंनी जर समजा हंचाटे जर शिवसेनेचे नगरसेवक असतील त्यांनी शिवसेनेच्या कोणाशी तरी चर्चा केली का, पदाधिकाऱ्याशी किंवा विरोधी पक्षनेता म्हणून माझ्याशी चर्चा केली का सही करण्यापूर्वी, किंवा मी त्यांना संमती दिली का? ह्याच्यापूर्वी काही ठरावावर त्यांनी सह्या केलेत, पण त्याच मी त्यांना संमती दिली होती म्हणून केल्या होत्या. पण त्याचा रेफरन्स देऊन मी आत्ता सही केलो हे जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. त्यांना असं म्हणता येणार नाही, कारण ह्याच्यावर सही माझीच पाहिजे एकतर, किंवा मी अपॉइंट केलेल्या प्रतिनिधीची पाहिजे. आता बोर्डात सुद्धा मी पूर्वी हंचाटेला वाचायला देत होतो, पण त्यांनी परवाच्या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधात एक मला फसवलं, त्याच्यानंतर मी गुरुशांत दत्तरगावकर किंवा दुसऱ्या लोकांना वाचायला देतोय. हे जग जाहीर आहे ना, सगळ्या समोर आहे का, नवीन नाही आहे ते. आणि ही सुद्धा बाब दिसते की तेव्हा त्यांना अधिकारच नाही. आणि त्यांनी बरं ठीक आहे मला डावलाचं होतं, बाकीच्या सदस्यांची कामं आले का नाही हे बघणं काम होतं हंचाटेचं सुद्धा. हंचाटेला एकट्याला 15च्या ऐवजी 30 मिळाले म्हणून सगळ्याला त्यांनी धाब्यावर टाकलं, हे पण चुकीचं नाही आहे का? मग पक्षाची फसवणूक केली नाही का हंचाटेने? आणि हंचाटेने पक्षाची फसवणूक म्हणण्यापेक्षा आणखीन एक बाब दिसते की ज्या हंचाटेने सही केली त्यांना सुद्धा अगदी म्हणजे त्यातला 1 रुपया मिळालेला नाहीये. हा सगळा 13 मध्ये तर त्यांना मिळालाच नाही. नाही, पण आपल्याला जी दिसती ती योजना 13चीच आहे, त्याच्यामध्ये 17ची नाही किंवा 23ची नाही. जर ती 14, 13, 90 वगैरे म्हणत असेल तर त्याच्यात हंचाटेला 30 लाख येतील, पण 13 मध्ये नाहीच आहेत. आणि मग 13 मध्ये आपल्या जी यादी दिसते ती फक्त 13चीच, त्यामुळे पुढचा तो विषय त्यामध्ये येतच नाहीये. त्यामुळं आता सुद्धा माझं म्हणणं काय, हंचाटे असू दे किंवा काँग्रेसचे गटनेते असू दे किंवा वंचितचे गटनेते असू दे किंवा MIMचे गटनेते असू दे किंवा राष्ट्रवादीचे गटनेते असू दे, ह्यांनी यादी घेऊन बसावी, अकाउंटंटला विचारावं किती निधी मिळणार आहे, त्या निधीप्रमाणे आपला नंबर लागतो का नाही हे त्यांनी अभ्यास करावं. माझ्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवू नये त्यांनी. म्हणजे अजून सुद्धा तीही बाब त्यांच्या लक्षात आली नाही की काय घडतंय नेमकं. अजून त्यांनी आवाज उठवला नाही म्हणजे बहुतेक लक्षात आली नसेल, आणि किंवा लक्षात आली असेल त्यांना निधी नको असेल. 2 पैकी एक आहे, त्यांच्या वार्डातली सगळी कामं संपली असतील म्हणून त्यांना निधी नको असेल, एक तर तो असू शकतं, किंवा बाबत लक्षात आली नसेल. 2च गोष्टी आहेत. सर, कोठे विरोधी खेळीतून हा सगळा काही प्रकार घडला का? म्हणजे शेवटी एक झालं की ज्यामध्ये नुकसान कोठेंचंही झालं आणि त्याचबरोबर ह्या बाकी लोकांचं देखील नुकसान झालं. कोठेचं नुकसान करायला जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतले असं आहे. ते करायला गेले कोठेचं नुकसान, पण स्वतःचं पण नुकसान करून घेतले. नाही, हा प्रकार कळू नये इथपर्यंत हे बेमालूमपणे हे भाजपने डाव साधला कसा हा सगळा? किंवा मला असं म्हणायचं असं मास्टर माइंड तुम्हाला कोण वाटतो या सगळ्यात? हे जे सगळं मोठं घडलेलं प्रकरण आहे, कदाचित आपण असं म्हणू राज्यातली याचं उत्तर जे 2 ठरावावर सूचना, दुरुस्ती सूचनेवर सूचक आणि अनुमोदक दोघांनी सह्या केल्यात, हंचाटे आणि सभागृह नेते, त्या दोघांचा ह्याचा खुलासा करू शकताल की नेमकं काय घडलंय? माझा जे यादी आलेली आहे त्याच्यावरून दिसतंय की कुणालाही निधी मिळालेला नाही. मी त्याच्यामुळं तक्रार केली आहे पालकमंत्र्याला. आता पालकमंत्री काय भूमिका घेत आहेत बघायचं आहे. आता पालकमंत्र्यांनी शेवटी तुम्ही त्यांच्यापर्यंत धाव घेतली, त्यांचं म्हणणं काय या संदर्भात? त्यांनी सांगितलं त्या दिवशीच की सगळ्याला समान निधी द्या, नाहीतर ती यादी रिफ्यूज करा, असं कलेक्टरला माझ्यासमोर सांगितलेलं आहे. नाही, पण अशी एकांगी यादी जी आहे, तुम्ही राज्यातल्या महापालिकेचा जर अंदाज घेतला तर हे सोलापुरात घडलेलंच फक्त उदाहरण असं वाटतं काय? हो, नक्कीच फक्त सोलापुरातच असं घडलंय. आणि शेवटी आता जी धाव तुम्ही अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेताय, तिथं हे टिकून राहण्यासारखं आहे काय? हे जे सगळं चित्र आहे बघा, आता ही काळ सांगेल की नेमकं. मी तर तक्रार केलेली आहे, लेखी तक्रार दिली आहे, पालकमंत्र्यालाही लेखी तक्रार दिली आहे, जिल्हाधिकाऱ्याला लेखी तक्रार दिली आहे, कमिशनरलाही लेखी तक्रार दिली आहे. आता हे काय भूमिका घेणार आहेत ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येणार आहे, आणि ह्याच्यावर बाकीचे गटनेते काय भूमिका घेणार आहेत ते पण आपल्याला समोर दिसणार आहे. त्यामुळे आता वेट अँड सीची भूमिका आपल्याला थोडी वेळ करावं लागेल. पण निश्चित एवढं आहे, कोणी भाजपचे आमदार यामध्ये सहभागी आहेत हे सगळं होण्यामध्ये. मी काय म्हणतो, ह्या दोघांना कुणीतरी प्रेशर आणला असेल सही करायला,
हंचाटेचा नाहीतर सही करायचा संबंधच काय? कुणाच्या सांगण्यावरनं हंचाटेने सही केली हे त्यांच्याकडनं विचारा ना तुम्ही. त्यांची डायरेक्ट मुलाखत घ्या, ते सांगतील कुणाच्या सांगण्यावरनं सही केली, कोणा आमदाराकडनं केली, कोर्टला अजून कुणामुळं केली, ते सांगतील ना ते. पण एवढं मोठं हे प्रकरण दिसतंय, त्यामध्ये असं वाटत नाही आपल्याला की महापौर अशी काही भूमिका घेतील किंवा सभागृह नेते अशी भूमिका घेतील? कुणाच्या तरी सांगण्यावरनं बघा, किंवा कोणीतरी आम्हाला माहित नाही कोणी केलंय, सही कोणी केली आहे, दुरुस्ती ठरावावर सही कोणी केली आहे, एकतर सभागृह नेते आणि हंचाटे. त्यामुळं ह्यांना कोणी करायला लावली आहे हे मला माहीत नाही, पण केलेले हे 2 लोक आहेत आणि या दोघांनी सगळ्याला डावललं आहे एवढं मला माहिती आहे. कुठे या संदर्भात जेव्हा आम्ही सभागृह नेत्यांची चर्चा करतो तेव्हा ते असं म्हणतात की ही जेव्हा सगळी चर्चा झाली तेव्हा महेश कोठेंनी 2 कोटी आपल्या प्रभागासाठी मागितले. त्याचबरोबर एक असा मुद्दा तुमच्याकडनं आला की तुम्ही आणि तुमचे नातेवाईक यांच्यासाठी निधीची मागणी झाली. हा जो आरोप होतोय बघा, मी ह्याच्या आधी किंवा आणखीन एक त्यांचा ते मुद्दा होता की मी क्लिअर केलं हा मुद्दा तुमचा, की मार्कंडेला शपथ घेऊन त्यांनी सांगायचं की 107 नगरसेवकाला 10 लाख रुपये द्या म्हणलं होतं का नाही, ही चर्चा झाली किंवा नाही. मग 110 लोकांना 107 लोकांना जर 10 लाखाप्रमाणे निधी दिला तर 10 कोटी 70 लाख रुपये इथंच गेले. राहिले किती? 3 कोटी 13 कोटीला 2 कोटी 30 लाख. 2 कोटी 30 लाख मध्ये 2 कोटी मला द्या असं म्हणायचं काय कारण? असं म्हणायचं काय कारण तर येईल का पुढं? सांगा ना मला. उलट त्यांचं असं म्हणणं होतं की 2 कोटी तुम्हाला देतो, तुम्ही शिवसेनेचे कुणाला त्याच्यात द्यायचं कुणाला नाही द्यायचं तुम्ही ठरवा. मी म्हणलं असं मी करणार नाही, कारण तुम्ही पत्र 15 लाखाचं दिलेलं आहे, मग त्या 15 लाखाच्या हिशोबाने मला 3.5 कोटी मिळत असताना मी 2 कोटीला संमती कशी देऊ तुमच्या? असं होईल का? कोणीतरी करेल का? मी जाऊ दे, मी तर एवढा सिनियर आहे, मी तर करणार नाही, नवीन माणूस सुद्धा करणार नाही ना. असं चुका करतील का? मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घेणार आहे या सगळ्या संदर्भात? निश्चित. जर आता पालकमंत्र्यांनी जर ही यादी अडवली नाही किंवा हे केलं नाही तर नगरविकास मंत्र्याकडं, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याकडं, किंवा वेळ पडली तर मी शरद पवारांकडं पण जाईन म्हणून सांगितलं. कारण शेवटी आमचं 3 पक्षाचं वर सरकार आहे आणि आज आपल्याला माहिती आहे शरद पवार करते करवीत आहेत सगळे आता ह्या सगळ्या बांधणीमध्ये, त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा माझे संबंध आहेत, मी त्यांच्यापर्यंत सुद्धा हे विषय घेऊन जाईन. नक्कीच. म्हणजे शरद पवार यांचं तुम्ही नाव घेता, या संदर्भात चर्चा करायचीच आहे. त्यामुळे लोक चर्चा वेगळी करतायत की मी राष्ट्रवादीत चाललो वगैरे वगैरे वगैरे. आता कोणाला काय चर्चा करायची त्यांना करू दे. माझा विषय, मी आमच्या आघाडीचे ते नेते आहेत आणि इथले पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी जर मला न्याय नाही दिला तर मी त्यांच्या नेत्यापर्यंत हा विषय नेईन असं सांगितलं होतं. परंतु आज काही लोकांनी त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता माझं मी सांगतो की ज्या पद्धतीने पेपरला यायला लागलेलं आहे तसे कुठलाही काही निर्णय झालेला नाही आणि होणार नाही. आणि आत्ता आमच्या 3ही पक्षात ठरलेलं आहे की आपण एकमेकाचे सदस्य घेऊन जायचे नाहीत. त्याचं उदाहरण तुम्ही परवा बघितलेलं, नगरमध्ये आपण ते बघितलं, नगरमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे हा विषयच येत नाही. हा विषय काय कारण नसताना आत्तापर्यंत माझं असंच झालंय की नेहमी कधी इकडं जाणार कधी तिकडं जाणार, हे सगळ्या बातम्याच येत राहिलेत. त्याच्यात माझं नुकसानही झालं, माझं तिकीटही गेलं. मी कुठं गेलो नाही, आजसुद्धा गेलो नाही. ठीक आहे, मी चुकीचं तिकीट दिलं आहे, मी पक्षाला बंडखोरी किंवा बाळासाहेबांचे विचारच आहेत की अन्याय सहन करायचा नाही, आणि त्यांच्या अन्यायाप्रमाणे माझ्यावर झालेला अन्याय याला मी लोकांमध्ये न्याय मागायला गेलो. त्याच्यानंतर मला उद्धव ठाकरे साहेबांनी बोलवून घेतलं होतं. जर मी केलेली बंडखोरी जर त्यांना अमान्य राहिली असती तर मला मिटिंगला सुद्धा बोलवले नसते किंवा मला आता या पदावर ठेवले नसते. त्यामुळे बाकीचे कोण काय बोलते त्याला माझं महत्त्व नाही, माझा नेता काय म्हणतो ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नाही, नक्कीच. आणि उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, ते जे म्हणतात त्याला महत्त्व आहे, बाकीचे कोण काय बोलतात त्याला महत्त्व नाही आहे. हे नक्कीच. आणि जी आता ज्या तुमच्या बोलण्यावरनं एक आपल्याला दिसतं की पालिकेमध्ये कुठेतरी चालू महाविकास आघाडीच्या निर्माणाची काही नांदी वगैरे का, हा सुद्धा एक आपला प्रश्न आहे. पण त्याचबरोबर असं की पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी जी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधनं नगरोत्थान योजनेतला जो निधी आहे तर तो पूर्णपणे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना दिला गेला, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि आणखीन एक गोष्ट, कुणाचा आहे? भाजपची सत्ता वर आहे का? ह्याच्यात 70% कॉन्ट्रीब्युशन कुणाचं आहे? राज्य सरकारचंच आहे. म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे काय का नाही? मग असं असताना आमचा निधी
जर कोणी काढून घेत असेल तर आम्ही का बसायला पाहिजे का? म्हणून मी वाचा फोडली आहे, दुसरं काहीच नाही यात. कोणावर वैयक्तिक आरोप करण्यासाठी किंवा वैयक्तिक कोणावर टीका करण्यासाठी केलं नाही. आज 3 पक्षाची सत्ता असताना, निधी या 3 पक्षांनी पाठवलेला असताना तुम्ही जर आम्हालाच डावलून जर ती यादी करत असाल तर आम्ही अन्याय सहन करायचा का? हा विषय आमच्या समोर आहे. नाही, नक्कीच. आणि ज्या नगरोत्थान योजनेच्या निधीच्या वाटपावरनं हा सगळा एक मुख्यपणे जी बाब आपल्यासमोर धक्कादायक आली तर ती ही होती की भाजपच्या सदस्यांना केवळ हा निधी वाटप होतानाचं एक प्रकरण पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी समोर आणलं. आणखीन एक त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक अशी बाब होती की सत्ताधारी पदाधिकारी जे आहेत तर त्यांच्यावरती थेट भ्रष्टाचाराचा आरोप झालेला. आणि यातला एक महत्त्वाचा जो मुद्दा होता महेश कोठे यांनी उपस्थित केलेला तो होता घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात जो काही एकंदरीत सगळा टेंडर संदर्भात जो गोंधळ उडालेला आहे तर त्या संदर्भात कोठे साहेब, खरं तर मला असं वाटतं नगरोत्थानबरोबर हा भ्रष्टाचाराचा जो मुद्दा होता घनकचरा तो देखील एक ठळकपणे मी समोर पदाधिकारी आला. असं म्हणलो नाही आहे. भाजपचे काही नेते, मग ते सभागृहातले असतील किंवा बाहेरचे असतील, पदाधिकारी म्हटलं आपण. नाही, सत्ताधारी भाजपचे सत्ताधारी हो ते. सत्ताधारी व त्यांचे काही आतले आणि बाहेरचे पदाधिकारी, ह्या लोकांनी जे चालू केलेलं आहे. तुम्ही जर गेल्या 2-3 वर्षामध्ये जर महापालिकेतले टेंडर्स बघितले तर हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना कामं मिळतात आणि त्यांचे कामच कार्यकर्तेच फक्त कामं घेतात. हे गेल्या तुम्ही 5 वर्षातलं बघा काढून. मी आरोप करतो म्हणून नाही, माझा आरोप ठेवा बाजूला. महापालिकेत रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड काढून बघा. एक एक कॉन्ट्रॅक्टरला 10-10, 20-20, 25-25 कामं, एका बोर्डात 7-7, 8-8 कामं आली. मी त्याच्यावर आवाज उठवला होता. आणि हे सगळे भाजपशी निगडीत आहेत. हा, अगदी पदाधिकारी आहेत त्याच्यात, म्हणजे महापालिकेचे पदाधिकारी नाही, भाजपच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत ते सगळे. नाही, निश्चितच ही बाब म्हणजे एकीकडे मोदी साहेब सांगतायत ना खाऊंगा ना खिलाऊंगा, आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातच लोकांना त्यांनी हे केलं, सावध केलं. आणि लोकांना सांगितलं की मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही, काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार वाढलाय, असे आरोप त्याच मोदींनी केले आणि लोकांचं मनं जिंकली आणि सत्तेवर आले. पण नेमके त्यांचेच लोक काय करतायत ह्याच्याकडे लक्ष द्यावं ना त्यांच्या पक्षाच्या लोकांनी. आणखीन एक आपल्याला बाब अशी जी चर्चा आपल्याकडे बाहेर होताना दिसते आपल्या पालिका वर्तुळात म्हणा किंवा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा भाजपचे आपल्या महापौर आहेत व त्याचप्रमाणे उपमहापौर असतील, अन्य पदाधिकारी असतील, कंत्राटदारांची गर्दी त्यांच्या कक्षामध्ये असते. हे असं जे काही बोललं जातं की जिथं खरं म्हणजे महापौरांच्या दालनामध्ये नागरिक पोचायला पाहिजेत, उपमहापौरांच्या दालनामध्ये नागरिक असले पाहिजेत त्यांच्या काही कामासाठी किंवा आपले सदस्य असले पाहिजेत, पण तिथं उलटं असं चित्र दिसतं की कॉन्ट्रॅक्टर तिथं बसतायत. भाजपाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब कितपत आहे ही सगळी? आता कसं आहे ही बाब, अगदी कंत्राटदारांचं ऑफिस ते होत आहे की काय? या बाबीचं उत्तर त्यांच्या शहर अध्यक्षांनी आणि त्यांचे जे काही दोन्ही आमदार आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या संघटनेचे जे संघटक असतील त्यांनी ही विषयावर खरं तर बोललं पाहिजे. माझा विषय हा नाही आहे त्यामुळं मी त्याच्यावर बोलू नये. पण मी जे आरोप केलेले आहेत की भाजपचेच कार्यकर्ते कामं घेतात, भाजपचेच लोक आज नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात, त्याची भूमिका बजावतात, त्यामुळं क्वालिटी खराब होत चाललेली आहे. त्यामुळं एकच कामाचे 2-2दा बिलं निघत चाललेले आहेत. हे जे प्रकार चालले आहेत, काम न होता बिलं निघण्याचे जे प्रकार चाललेले आहेत ती कुठंतरी थांबलं पाहिजे. शहराच्या दृष्टीने वाईट आहे. कारण एकीकडं पूर्ण अर्थव्यवस्था ढासळलेली असताना आता तर कोविडमुळे आपण बघतोय की लोकांचे काहीच हे नाही. पण अशाला ही लोक तुमच्या काळातलं देतात काँग्रेसच्या संदर्भात नाही ना, दाखवावं ना त्यांनी, आमच्या काळातलं सुद्धा दाखवावं, काही ते दाखवावं ना, त्यांनी दाखवावं. आम्ही त्याला हे करायला तयार आहोत. परंतु जे चाललंय, भाजप एक स्वच्छ पक्ष म्हणून जे इमेज भाजपची आहे की सुसंस्कृत पक्ष, हे पक्ष वगैरे 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 जे काय आहे त्या इमेजला ह्यांचे कार्यकर्ते काय करतायत ह्याचा अभ्यास त्यांनी करावा. मी कशाला करू त्याचा? या अनुषंगाने माझ्या मनात येणारा प्रश्न असा आहे की 3.5 वर्षानंतर आज कोठे साहेब बोलत आहेत. नाही, ह्याच्या आधी सुद्धा मी बोललोय. ज्या ज्यावेळी जिथं जिथं बोलायचं आहे मी तिथं बोलत आलोय. शेवटी कसं असतंय,
फक्त अडवणं म्हणजे विरोधी पक्षाचं काम आहे असं सुद्धा नाही आहे. जिथं विकासाची कामं होत असतील तर तिथं विकासाला साथ दिली पाहिजे, ही भूमिका ठेवून काम केलं पाहिजे. पण जिथं जर चुकीचंच चाललेलं आहे टोटल, कालपर्यंत गुण्या गोविंदाने होतं. नाही ना, टोटल जर चुकीच्या पद्धतीने, आता मी सांगितलं ही आधी अशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे, ही चुकीची आहे तर ती चुकीचीच आहे ना. त्यांनी जर सगळ्याला विश्वासात घेऊन केली असती, ठीक आहे, त्यांनी थोडी जास्त घेतली असती तर ते माझ्या आरोपाला काही अर्थ राहिला नसता किंवा ते करणं सुद्धा मला माझ्या दृष्टीने गैर वाटलं असतं मला. पण तसं झालेलं नाही ना. मला सांगा, जर सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची असताना त्यांना एकही रुपया निधी न देता जो विरोधी पक्ष राज्यामध्ये आहे तो जर सगळा निधी केवळ महापालिकेत आपली मेजॉरिटी या नावाखाली जर घेऊन जात असेल तर ते गप्प बसलं पाहिजे का? आवाज उठवला पाहिजे का नाही? खरं तर हा माझ्या एकट्याचा विषय नाही आहे, सगळ्याच पक्षाच्या गटनेत्यांनी हा विषय उचलला पाहिजे. मी एकट्याने उचलून गरज नाही आहे. साहेब, बोलण्यात आपला तो महत्त्वाचा जे तुम्ही आरोप केलेला होता तर त्या संदर्भातला, आणि त्यामध्ये असं आपल्याला दिसतं की घनकचरा व्यवस्थापन हा जो विषय आहे तर त्यामधली जी काही एकंदरीत टेंडर प्रक्रिया होती तर त्यामध्ये गोंधळ दिसतोय. घनकचऱ्याचा जो विषय आहे 22/5/2018 ला 2018ला पहिल्यांदा टेंडर निघालं 11 महिन्यासाठी. एका कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं. त्यावेळेस त्याचे रेट होते जे ते घन कचरा गाडीवरचे जे ड्रायव्हर जे आहेत त्या ड्रायव्हरचं त्यांना मोबदला 195 रुपये दिलेला होता आणि बिगारीला त्यांनी 173 रुपये असं रेट दिलेले होते. पण त्याचं ॲक्च्युअल 11 महिन्याचाच टेंडर होता. तर तो 11 महिन्याचा टेंडर झाल्यानंतर त्याला 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आणि मीनवाईल दुसरा टेंडर काढण्यात आलं. दुसरा टेंडर 21/8/2019ला निघाला. आता 21/8/2020 येत आहे तरीही त्याचा निर्णय झालेला नाही आणि त्याच जुन्या कॉन्ट्रॅक्टरला फक्त मुदत वाढवली जाते आहे. बरं, ठीक आहे, ते सुद्धा माझा मान्य कधी होईल की जर जुने रेट कमी आहेत आणि नवीन रेट जर जास्त असतील तर तिथं महापालिकेचं नुकसान होणार आहे. तसंही नाही आहे. नवीन जे रेट आलेले आहेत, जिथं ड्रायव्हरला त्यांनी 195 रुपये दिलं होतं तिथं ड्रायव्हरला 99 रुपये दिलेलं आहे नवीन कॉन्ट्रॅक्टरने आणि जिथं बिगारीला 173 दिलं होतं तिथं फक्त 90 रुपये भरलेले आहेत. एवढी मोठी. आणि हे सुद्धा 265 ड्रायव्हर पुरवायचे आहेत रोज. 265 गुणिले 100 रुपये रोज नुकसान आहे ड्रायव्हरमध्ये आणि बिगारीमध्ये जवळजवळ 321 बिगारी पुरवायचे आहेत रोज. आणि 321 रुपयामध्ये 173 आणि 90 म्हणजे जवळजवळ 80 रुपयाचा फरक आहे. 80 रुपयाप्रमाणे 320 एवढा फरक दररोज नुकसान आहे महापालिकेला. मग असं असताना कुणाच्या सांगण्यावरनं हे नवीन टेंडर झालेलं थांबवलं जातं आहे? एक तर सभागृहात निर्णय नाही झाला म्हणून आयुक्तांनी शासनाकडे पाठवला, शासनाने त्याला मंजुरी दिली. आता हे शासनाने मंजुरी दिलेलं पत्र आहे माझ्याकडं. 20/8/2020ला त्यांनी मंजुरी दिली आहे की नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम द्या. तरी सुद्धा ह्या महिन्यात कंटिन्यू करण्यात आला. अजूनही जुन्यालाच काम दिलं जातंय, अजून जुन्यालाच त्या रेटने पैसे दिले जाणार आहेत. जिथं उलट आता ह्या बायफर्केशनमध्ये 3 गट पाडलेले आहेत. पूर्वी एकच टेंडर अखंड होता, म्हणजे बिगारी हे ते सगळे रेट फक्त होते आणि टेंडर एकच होता. आता हे 3 ह्याच्यात टेंडर विभागणी केलेली आहे आयुक्तांनी, चांगलं केली. त्याच्यात काही जे नाईट वॉचमॅन वगैरे जे होते त्यांना तर मला तर कुठं वॉचमॅन दिसलेच नाहीत गेली 2 वर्ष झाले. हे फक्त कागदोपत्री आहेत, पण त्याचे बिलं निघत आहेत. मग कंत्राटदाराला जोपासण्यासाठी सगळ्या गोष्टी चालल्यात काय की कंत्राटदाराचं आम्हाला भलं बघायचं आहे? एक्झॅक्टली. म्हणूनच माझं म्हणणं आहे की भाजपच्या काळामध्ये भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. लोकांची भाजपकडून चांगल्या कारभाराची त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणून त्यांना स्वतः सोपवलेली आहे. मग ते चांगला कारभार ते का दाखवत नाहीत? केवळ त्यांच्या काळात असं झालं, ह्यांच्या काळात असं झालं म्हणून आम्ही करायला लागलो, हे काही आहे का? म्हणजे दुसऱ्याने जर एखादा खून केला असेल मग त्यांनी केला म्हणून मी केलो, मी पण खून केलो म्हणून मला काही करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे का? सांगावं त्यांनी.
जनतेसमोर येऊन सांगावं. जनतेसमोर दाखवण्याचे दात आणि तुमच्या खायचे दात वेगळे कशाला? करा ना खुलासा मग. नाही सर, राज्य शासनाचं एक पत्र येतं, ते पालिका प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांकडे जातं आणि आयुक्त देखील असं जे पत्र आहे ते बाजूला ठेवतात. बघा हे मग आयुक्त आता शेवटी हे काल म्हणजे पत्रकार महापौर परिषदेमध्ये- दबावाखाली आहेत, सभागृह नेते दबावाखाली आहेत, पालिका आयुक्त सुद्धा दबावाखाली आहेत का? मग काल हा विषय मी आयुक्तांना भेटणार होतो, पण योगायोगाने काल पत्रकार परिषदेमध्ये हा विषय निघाला म्हणून मी त्याचा हे केला. मी आज सुद्धा भेटायला जाणार होतो, पण आज पालकमंत्री आल्यामुळे मी त्यांना सकाळी जाऊन भेटलो आणि नंतर मी आपल्या संपर्कात आलो. दुसरा मी ह्याच्यात अडकलो. आज आयुक्त पण मला वाटतं पालकमंत्र्यांबरोबर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकणार नाही म्हणून मी त्यांना भेटलो नाही. मी उद्या परवा आयुक्तांना जाऊन भेटणार आहे की बाबा हे शासनाने पत्र दिलं असताना तुम्ही का दिलं नाही, हे मी उद्या जाऊन विचारणार आहे त्यांना. की शेवटी ते सुद्धा कुठल्या राजकीय दबावाखाली असं आता त्यांना भेटल्यावरच मला कळेल ना नेमकं का दिलं नाही ते. आज एवढे रेट दफावत असताना का त्या जुन्याच कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कंटिन्यू केलंय, नवीन कॉन्ट्रॅक्टरला का काम देत नाही? मला कॉन्ट्रॅक्टरचा विषय महत्त्वाचा नाही, पण जिथं पालिकेचं नुकसान व्हायला लागलंय हे तर बाब मला आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल. त्यांच्या बाब ही निदर्शनास आली का नाही मला नक्की अजून माहिती नाही, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला समजेल की एवढा तफावत दोन्हीमधला आहे. म्हणजे रोज 1 लाख रुपये जेवढे दिवस तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला वाढवणार आहात तसं तेवढे दिवस रोज 1 लाख रुपये महापालिकेचं नुकसान होणार आहे. मग याला कारणीभूत कोण? आणि इतकं मोठं नुकसान पालिकेनं सहन करणं हे स्वीकारलं कसं काय स्वीकारलं जातं? या सगळ्या गोष्टी का स्वीकारल्या जात हे आहेत? याच्या पाठीमागे शेवटी कोण लोक आहेत की उघडपणे ह्या कंत्राटदाराला अगदी पुढं कामं द्यायची? फार मोठी रॅकेट आहे याच्या मागं. अजून पुढं काही गोष्टी निघतील अजून बाहेर, काढूया आपण त्यावेळेस परत बोलूया. परंतु याच्यात फार मोठी रॅकेट आहे आणि पूर्ण भ्रष्टाचार चाललेला आहे. भाजपने जे शब्द जनतेला दिलेले आहेत ते पूर्णपणे त्याच्या विरुद्ध वागतायत हे सध्या दिसून येत आहे. याचबरोबर एक असं आपल्याला दिसून येतं की आता आपण एक सुरुवातीला मुद्दा मांडला की पहिल्यांदाच अशा प्रकारचे मी केवळ फक्त भाजप पक्षावर पक्ष म्हणून विरोध करत नाही, पण भाजपच्या ध्येय धोरण सोडून त्यांचे लोक जे कारभार करायला ते उघड आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याला पार्टीची त्यांना संमती आहे का नाही मला माहीत नाही, पण त्याच्या नावावर पार्टीच्या नावावर ह्यांनी जे गोंधळ घालायला लागलेले आहेत ते गोंधळ लोकांसमोर आणण्याची गरज आहे. त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा समजलं पाहिजे की त्यांचे लोक इथं महापालिकेत कसे वागतायत हे तुम्ही बघा. कुणाचं नियंत्रण उरलं नाही का? उरलं नाही. करेक्ट, एक्झॅक्टली. कोणाला काही हे राहिलेलं नाही, नियंत्रण नाही आणि ते बेफामपणे उठलेले आहेत. कधी नाही मिळाली सत्ता, फक्त बरोबरून घ्या अशा पद्धतीचा कारभार सध्या चालू आहे. याचबरोबर आता एक आपल्याला असं दिसून येतं कुठेतरी चालून एक राजकीय वर्तुळ असं बोललं जातं की महाविकास आघाडी सध्या सत्तेमध्ये, ज्याचा तुम्ही वारंवार उल्लेख करता आहात, त्याची काही मोठ बांधायची तयारी किंवा एक तसा दृष्टिकोन डोळ्यासमोर आता सध्या तुमच्या आहे का? कारण ज्या पद्धतीने तुमचा पवित्रा होतोय, भाजपावरती तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्लाबोल करताय, भाजपाचे पदाधिकारी भ्रष्टाचारी आहेत असं देखील आपण म्हटलेलं आहे. टाळी वाजत नाही. सगळ्यांना ती गरज वाटली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे हे त्यांनी ठरवायला पाहिजे की काय. कालचं जर ते उदाहरण देत असतील तर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात होती, भाजप आणि सेना सत्तेत होती, त्यामुळं तिथून वरून हे होत असेल तर त्याचे कुठले तरी मागचे रेफरन्स देऊन आत्ता जर तुम्ही विरोधात वागत असाल तरी कितपत योग्य आहे? आज कोण सत्तेत आहेत, कुठले 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुणाबरोबर जायला पाहिजे, कुणाबरोबर राहायला पाहिजे, काय केलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. कालचे जर उदाहरण मी जर समजा एखाद्या विषयाला भाजपबरोबर गेलो असेल तर त्यावेळेस भाजप सेनेची सत्ता होती ना. मी कोठे विरोध हा एक किमान समान कार्यक्रम आहे. केवळ कोटेला तुम्ही विरोध करताय, पण कोटेची भूमिका समजून घ्या ना. काल जर भाजप सेना जर सत्तेत असेल आणि जर माझ्या पक्षाने जर मला काही विषयाला जर समजा भाजपबरोबर जायला सांगितलं असेल तर तुम्ही त्याचे उदाहरण घेऊन आत्ताच्या ह्याला लावता योग्य आहे का? तुम्ही परिवहनचं सदस्य पाडला आमचं चेअरमन कशासाठी? तर तुम्ही कालच्या वेळेस भाजपबरोबर गेला म्हणून, पण त्यावेळेस आमची परिस्थिती वेगळी होती. आज आम्ही एकत्र, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली, तुम्ही मुद्दाम जाणून बुजून लोकांना गैरहजर ठेवला. फक्त का तर कोटेचा माणूस बसू नये एवढंच त्याचं मागचं तुमचं हे होतं. त्यातून साध्य काय झालं?
उद्या काय साध्य होणार आहे? समजा आम्ही एकत्र नाही आलो, भाजपला तर तेच पाहिजे, तुम्ही त्याला पोषक हे द्यायला लागलात सगळंच. ते कुणीच ते विरोध करायचा नाही आणि भाजपाने मग अशी काही संधी साधून घ्यायची. कुठेसे एक आपल्याला आणखीन एक मुद्दा असा की बऱ्याच वेळा आपण सभागृहामध्ये किंवा पालिकेच्या एकंदरीत सगळ्या कारभारामध्ये असं आपण बघतो की सत्ताधारी भाजप म्हणजे आत्ता जो आपला पक्ष आहे तो बऱ्याच वेळा त्यांनी तुमचं सहकार्य घेतलं. काही विषय बजेटचा विषय असेल किंवा अन्य महत्त्वाचे विषय की तुमचा अनुभव त्यांनी घेतला आणि त्यानुसार माहिती घेऊन त्यांनी एक कामकाज करण्याचा प्रयत्न केला, एक सहकार्य करण्याचं त्यांचं एक धोरण होतं. या यादीमध्ये म्हणजे सुरुवातीला माझा एक प्रश्न तुम्हाला तो विचारायचा राहिला की एवढी मोठी सगळी ही यादी त्यांच्याच नावाच्या सदस्यांनी सगळी खर्ची टाकत असताना कुठे काही संवाद राहिला नाही का? कारण सभागृह नेते एकच म्हटलं की आम्ही त्यांना 4 वेळा सांगितलं, त्यांनी मला एकदा भेट सांगितलं, झाली. मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं, ती काय चर्चा झाली सांगत नाहीत. मी 2 कोटी माझ्या प्रभागात मागितलं हे खोटा आरोप करतायत. मला 2 कोटी ते कसे देऊ शकतील? त्यांचे 2 कोटी त्यांचा प्रस्ताव होता की तुम्हाला 2 कोटी देतो, तुम्ही स्वतःच्या प्रभागात करा, नातेवाईकाच्या प्रभागात करा, नाहीतर तुमच्या सगळ्याला वाटून द्या, ते तुम्ही बघा. तो प्रस्ताव तर मी अमान्यच केला ना सुरुवातीलाच, म्हणून तर सह्या झाले नाहीत. जर समजा मला जर त्यांनी 2 कोटी द्यायला तयार होते आणि 2 कोटी जर मला माझ्या प्रभागात वापरायचे होते, सूचना उपसूचना तिथं मंजूर होऊन त्याच वेळीस मंजूर झाली असती ना, जर ते मला मान्य राहिलं असतं तर. 3.5 कोटी रुपये 15 लाखाप्रमाणे येत असताना उलट तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की बाबा आपण 15.5 लाखाच्या हिशोबाने केलं, परंतु प्रस्तावच 13 कोटीचा असल्यामुळं 15 लाख आपण सगळ्याला देऊ शकत नाही, मग त्याच्यासाठी आपण 10-10 लाख देऊया, उरलेले 2-3 कोटी 2-2.5 कोटी जे आहेत ते बाकीचे पदाधिकारी किंवा तुम्हाला जे अजून कुणाला जिथं कामाची गरज वाटते तिथं द्या, हेच मागणी होती. माझी मागणी कुठची चुकीची होती मला सांगा ना. म्हणून मला डावलून हंचाटीची सही घेतली म्हणजे फक्त राजकारण केलं, विकासाचं राजकारण केलंच नाही, फक्त पक्षीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम आता येतील समोर. कुठे साहेब एक काल म्हणजे तुम्ही प्रेस वगैरे घेतली, खरं तर महत्त्वाचे हे सगळे मुद्दे मांडले की ज्या पद्धतीने निधीचं वाटप असेल किंवा घनकचरा व्यवस्थापनासारखे. मी बघा 13 कोटीची यादी 17 कोटीची यादी त्यांनी तयार केलेली, त्या यादीचे बायफर्केशन केले, कुठल्या प्रभागाला किती निधी दिलाय हे वेगवेगळं मी केलंय. हे बाकीच्या पक्षांनी सुद्धा करावं, त्यांच्या लक्षात येईल तुम्हाला निधी मिळाला का नाही मिळाला. अजूनही ते त्यांच्या डोक्यात अजूनही 17 कोटी येणारच आहे. आणि आपला टोटल प्रस्तावच फक्त जर 13 कोटीचा असेल, 17 कोटी कसे येणार आहेत? आणि साधी गोष्ट आहे की 13 कोटीमध्ये तुम्ही कुठे बसला का हे तरी बघा ना एकदा पहिला. मला विरोध करा, जरूर करा, पण मला विरोध करत असताना तुमचा तरी फायदा होतोय का ते तरी बघा. कारण शेवटी लोकांची बांधिलकी असते आपली. करेक्ट. मग फसवणूक तुम्ही माझी करायला जाऊन स्वतःची फसवणूक करून घ्यायला लागला हे तरी बघा पहिल्यांदा. म्हणजे तुम्हाला किती सपशेल फसवलं हे सुद्धा अजून तुमच्या निदर्शनास येत नाही. 17 कोटीची तुम्हाला अजूनही चॉकलेट दाखवलं जातं की 17 कोटी मिळणार आहेत. अरे सत्ता आपली आहे, जाऊन विचारा, कलेक्टरला जाऊन विचारा, महापालिकेच्या आयुक्ताला जाऊन विचारा, महापालिकेच्या अकाउंटंटला विचारा किती मिळणार आहेत, सिटी इंजिनियरला विचारा किती मिळणार आहेत. आहेत ना एवढे सगळे अधिकारी आपल्याकडं, त्यांना जाऊन विचारा ना नेमकं खरं काय आणि खोटं काय. कोठे साहेब असंच हे सगळं चित्र असेल आणि आपण थोडासा पुढचा पण विचार करूयात की समजा ही यादी मंजूरच झाली तर मग याचे परिणाम काय? बघा ह्याचे परिणाम शेवटी आम्हाला जनहित याचिका दाखल करावी लागेल ह्याच्यावर, कारण हा निधी आणि मुळात तर पहिल्यांदा ती लास्टचा स्टेप असेल. पहिल्यांदा आम्ही नगरविकासला निदर्शनास आणू, पालकमंत्र्याच्या निदर्शनास आणलेलं आहे. मला वाटतं की हे यादी थांबणार आहे. नाही थांबली तर नगरविकास आहे, नगरविकास नाही तर मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री बरोबर राष्ट्रवादीचे आमचे नेते जे आहेत शरद पवार त्यांना दाखवणार, कारण आम्ही आता तिघं एकत्र आहोत. त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षाचं जे नेतृत्व करतायत ते पवार साहेब आहेत, त्यांच्या निदर्शनास आणणार आहे. कोठे साहेब त्याच अनुषंगाने एक तुम्हाला शेवटचा प्रश्न असा की एक तुम्ही प्रेस घेतली, जो काही पालिकेतला चाललेला सगळा कारभार तुम्ही चव्हाट्यावरती आणला, त्यातल्या चुकीच्या गोष्टी समोर आणल्या, सगळ्या गोष्टी या सगळ्या झाल्या.
पण याचबरोबर आणखीन एक तुमचं स्टेटमेंट चर्चेमध्ये राहिलेलं आहे आणि ते म्हणजे शरद पवारांसंदर्भातला, आता ज्याचा तुम्ही आता उल्लेख पुन्हा झाला तो त्याचा. या एका वाक्यामुळे असं झालं की कुठंतरी चालून महेश कोठे जे आहेत ते राष्ट्रवादीकडे काही लोकांनी ठरवून हा घनकचऱ्याचा विषय चर्चेत न आणण्यासाठी फक्त हे मला शरद पवार मी राष्ट्रवादीत जाणार अशा पद्धतीचे काही लोकांनी जाणून बुजून केलेलं हे प्रकार आहे. मुद्दामून झालंय. फक्त हा विषयाला डायव्हर्शन देणे, घनकचऱ्याच्या विषयाला, म्हणून हे प्रकार झालेला आहे. वास्तविक सिरियस मॅटर आहे. खरं तर सगळ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की तुम्ही अभ्यास करा. महापालिकेचं याच्यात फार मोठं नुकसान होत चाललेलं आहे आणि असं चुकीच्या याला तुम्ही काहीतरी पेपरमध्ये 2-3 दिवसापूर्वी मी आला म्हणून मी त्याच्यात लक्ष घातलं की 2 दिवसापूर्वी असं आलं की उलट नवीन कॉन्ट्रॅक्टरला दिल्यावर 3 कोटी जास्त द्यावं लागणार आहेत, असं काही लोकांचे स्टेटमेंट्स आले. पण ते साफ चुकीचे आहेत. तसं नाही आहे. उलट स्टाफ वाढवलेला आहे, गाड्या वाढवल्या जाणार आहेत आणि जेवढे स्टाफ देणार आहेत तेवढंच पेमेंट होणार आहे. समजा आता जरी त्यांनी 265 ड्रायव्हर्स मागितले असतील आणि उद्या जर 200 लागले तर 200च हे मिळणार आहे त्याला. त्यामुळं कुठलीही अमाऊंट वाढणार नाही. उलट ह्यांना जर दिलं तर रोज 1 लाख रुपये, जर आता नाही नवीन कॉन्ट्रॅक्टरला नाही दिलं तर रोज 1 लाख रुपये महापालिकेचं नुकसान होणार आहे. नाही, तुम्ही आत्ता मुद्दा मांडला की घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा जो आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी चालून सत्ताधारी भाजपला याची काही चाहूल होती की तुम्ही हा मुद्दा उपस्थित कराल आणि हे प्रकरण पुन्हा चावट्यावर, म्हणजे हा विषय नव्हता. काल पत्रकार परिषदेमध्ये विषय निघाला. काल पत्रकार परिषद घेतली होती नगरोत्थानच्या विषयासाठीच, पण योगायोगाने तो विषय निघाल्यावर त्याच्यावर चर्चा झाली. मग मी ते निदर्शनास आणलं, कारण मी ते बोलणारच होतो सभागृहामध्ये, कारण त्याची मी माहिती गोळा करतच होतो. हे सभागृहात मी बोलणारच होतो, पण काल विषय निघाल्यामुळे आधी झालं. नाहीतरी सभागृहामध्ये मी हे लक्षवेधीच्या माध्यमातून महापालिकेचं नुकसान होत असेल तर तो माझा अधिकार आहे लक्षवेधी मांडण्याचा, आणि लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणण्याचा सभागृहाला तो माझा अधिकार आहे. तो मी त्यावेळेस वापरणारच होतो आणि वापरणार आहे. आणि राष्ट्रवादीचं ज्या मुद्द्यावर चर्चा होती तो कोणी काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही कुठली. नाही बघा, ही जी सगळी चर्चा त्याच्यासाठी एकच तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. प्रत्येक वेळेला असं होतं की नगर जिल्ह्यामधल्या पामनेरमध्ये काहीतरी असंच झालं होतं की शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. मग शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी चर्चा करून काय सांगितलं की एकमेकाच्या पक्षातले घ्यायचं नाही. त्यामुळे आता तो विषयच नाही, चर्चेचा होऊ शकत नाही ना. तो विषय चर्चेचाच होऊ शकत नाही. अशी का चर्चा होते पण तुमच्या बाबतीत हे नेहमी म्हणजे का घडतं हे असं? आता अजून मी सुद्धा त्याचा अभ्यास करतोय की शोध घेतोय नेमकं ही कुठून येते आणि का होती. महेश कोठे यांच्या संदर्भात वेगवेगळ्या पक्षांची चर्चा सातत्याने होत असते आणि त्यांचं म्हणणं असं की स्वतः मी ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतोय की आपल्या बाबतीत काय घडतंय. पण महत्त्वाचे जे मुद्दे त्यांनी या संदर्भात मांडले, जी समोर एक विषय आपल्यासमोर येत गेले की नगरोत्थान योजनेमधला जो काही सगळा निधी आहे तर तो सत्ताधारी भाजपाकडून आपल्या सदस्यांना गेला आहे. आणि याचबरोबर जो घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतलं जे एकंदरीत आज पालिकेचं नुकसान होत आहे टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून, तर या ज्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत महापालिकेमध्ये आणि त्याचबरोबर सत्ताधारी भाजपचे जे पदाधिकारी आहेत तर ते सुद्धा कुठंतरी चालून असे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची परिस्थिती निर्माण होते. आणि या संदर्भात शेवटी मग पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी जो आवाज उठवला तर त्याचे जे काही सगळे पैलू होते तर ते पैलू आज त्यांच्याकडूनच एक त्या बाबतीत सविस्तर अशी माहिती घेणं किंवा त्या बाजू कशा स्पष्ट होत आहेत या सगळ्या आपण पाहिल्या. आणि अजूनही त्यांचं म्हणणं हीच आहे की जी यादी नगरोत्थानच्या संदर्भातली जी पुढे सरकवली जाते तर ती यादी निश्चितच ती थांबवली जाईल. अर्थातच या यादीबद्दल विचार व्हावा अशीच एकंदरीत सगळी ही परिस्थिती आहे. आणि महेश कोठे यांना एक अपेक्षा देखील आहे की अन्य जे विरोधी पक्ष आहेत तर त्यांनीसुद्धा यातलं गांभीर्य ओळखावं. अर्थात त्यांच्यासमोर जेव्हा या सगळ्या गोष्टी येतील तर अपेक्षा करूयात की ते सुद्धा याबाबतीत काही आवाज उठवतील. आणि दुसऱ्या बाजूला पालिकेमध्ये शेवटी सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष यांच्यामध्ये एक सौहार्दाचं असं वातावरण राहावं ही देखील अपेक्षा आहे. आणि निधीच्या बाबतीत तरी म्हणजे सातत्याने भाजपाने अशी भूमिका घेतली की अगदी जाहीरनामा जरी भाजपाचा पाहिला तर त्यामध्ये समान निधी वाटप याचा एक उल्लेख आहे.
आणि तीच मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी देखील तीच एक अपेक्षा असेल. या संदर्भामध्ये एक सामंजस्यपूर्ण असं वातावरण त्या भविष्यामध्ये आपल्याला असं वाटतं की तयार होईल. दरम्यान महेश कोठे साहेब इथं आले आणि सविस्तरपणे त्यांनी आपली इथं बाजू मांडली. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. धन्यवाद.